1950चे दशक बॉलिवूडसाठी सुवर्ण काळ घेऊन आले होते। याच काळात असे काही बॉलिवूडचे नायक नायिका उदयास आले ज्यांची छाप आजही प्रेक्षकांच्या मनात आहे। भारतीय चित्रपटसृष्टीत या कलाकारांसाठी एक मानाचे स्थान आहे। रुखसाना म्हणून जन्मलेल्या आणि नंतर मधु मालिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या अभिनेत्रीने ड्रीम गर्ल, प्रतिज्ञा आणि 1978 मध्ये अमिताभ बच्चन यांच्या मुकद्दर का सिकंदर या चित्रपटात काम केले। याशिवाय त्यांनी अनेक चित्रपट गाजवले। तिने बिग बींच्या बहिणीची भूमिका देखील साकारली होती। बॉलिवूडची ड्रीम गर्ल हेमा मालिनी यांच्याशी तिचा चेहरा मिळता जुळता असल्याने मधु या प्रसिद्धीस होतात आल्या। इंडस्ट्रीतील लोक आणि प्रेक्षक दोघांनीही त्यांचे साम्य पाहिले आणि या साम्यामुळे त्यांनी आपले नाव बदलून मधु मालिनी असे ठेवले। मधुची एक भूमिका जी अजूनही लक्षात आहे ती म्हणजे अवतार चित्रपटातील राजेश खन्नाच्या धूर्त सुनेची। हेमा मालिनी आणि मधु मालिनी यांच्या चेहऱ्यात इतकं साम्य होतं की इंडस्ट्रीतल्या अनेकांनी तिला तुझं नाव बदल असा सल्ला दिला। पुढे त्यांना लावारिस, एक दूजे के लिए, खुद्दार आणि रजिया सुल्तान यांसारख्या गाजलेल्या चित्रपटात भूमिका साकारायला मिळाल्या। मधु मालिनीला सिने इंडस्ट्रीत यायचं होते। ती आली, पण तिला जे स्टारडम हवं होतं ते मात्र कधीच मिळालं नाही असं तिला नेहमी वाटायचं। अचानक ती चर्चेत आली तेव्हा मात्र सगळंच संपलं होतं। कारण होता तिचा अचानक झालेला मृत्यू। ती राहत्या घरी मृतावस्थेत आढळली होती। वयाच्या अवघ्या 33व्या वर्षी तिचा मृत्यू झाला होता। तिच्या मृत्यू प्रकरणाचा तपास देखील पोलिसांनी केला, मात्र पोलिसांच्या हाती काहीच लागलं नाही। हे कोडं शेवटपर्यंत सुटलंच नाही। तर आपल्या वायन मराठी न्यूजतर्फे या दिग्गज अभिनेत्रीला भावपूर्ण श्रद्धांजली। मनोरंजन विश्वातील असेच नवनवीन अपडेट्ससाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।